यात्रेचा पहिला दिवस आज देवीचा अभिषेक होणार आणि यात्रा दिवसभर यात्रा चालणार. संध्याकाळी पालखीची भव्य मिरवणूक होणार. अच्छा, पालखी किती वाजता असते आपली? पालखी संध्याकाळी 10 साडे 10 वाजता निघते. 10 साडे 10 वाजता. ते किती वाजेपर्यंत? गावात नगर प्रदक्षिणा होऊन मंदिरात 12 वाजेपर्यंत, 12, 1, 2 वाजेपर्यंत येते. अच्छा, आणि उद्या काय कार्यक्रम असतो मग? उद्याच्याला 1 दिवसाचा हे असतो गॅप, त्याच्यानंतर कुस्त्याचा, म्हणजे परवा दिवशी परत कुस्त्याचा परत कार्यक्रम असतो. परवा दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम, कुस्त्यांचा कार्यक्रम असतो. बरं, आज सकाळपासून आता इथे आपल्या बाबळगावातून जे बाहेर लोक जातात, पंचक्रोशीतून बाहेरून लोक सर्व काही सगळे लोक येतात. तर आम्ही पण बाबळगावचेच आहेत, तर आम्ही पण यात्रेला येतो. सर्व भक्तजन येतात. हो, सगळे, कारण आता सगळे भेटतातच आम्हाला, जेवढे पण इथून बाहेर गेलेत सगळे भेटतात. तर हो, कुस्त्या पण खूप मोठ्या असतात. हो, आणि आपल्या देवीचा महिमा पण खूप. संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. अच्छा, बरं. नारेवाडीची जे काठी वगैरे येते, पालखी येतात सर्व, आणि सर्व पालख्या मिळून पुन्हा गावामध्ये प्रदक्षिणा होते. अच्छा, देवीकडे येतात. पूर्ण प्रदक्षिणा असते, मिरवणूक असते. शोभेची दारू वगैरे उडवली जाते. आरस वगैरे हे पण आता शोभेची दारू, फटाके वगैरे उडवतात. आणि आधी हे मंदिर आपलं छोटं होतं, आता हे मोठं झालं. पहिले छोटं होतं, आता छोटं झालं, खूप मोठं झालं. भक्त वाढले, गर्दी वाढली. तर आता हे वाढलं, त्याच्यामुळं सगळ्या लोकांना यायला पण अशी सुविधा चांगली झालेली आहे. आता पाण्याची वगैरे सर्व सुविधा आहे, लाईट वगैरे सगळी सुविधा चांगली केलेली आहे. तर आई वागेश्वरी देवी आपल्या सगळ्यांचं असंच कल्याण करूयात, अशी वागेश्वरी चरणी प्रार्थना करतो. आमचे असे एकदम भारी दर्शन झाले होते. दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर, कारण आम्हाला इथे भरायच्या होत्या परड्या. आता माहीत नाही महाराष्ट्राच्या बाहेर अशा परड्या वगैरे भरतात का नाही, पण महाराष्ट्रामध्ये तरी देवीची यात्रा जिथे असते किंवा देवीच्या पाया वगैरे पडायला गेल्यावर आम्ही देवीच्या पाया पडल्यानंतर इथे मिठा पिठातनी परड्या भरतो. कारण ही सिस्टीम बघा, सगळीकडे कुठेही देवीला गेलं तरी असतं. आपण तुळजापूरला जा, येडाईला जा, येरमाळा म्हणजे, आणि सगळीकडेच देवीचे दर्शन केल्यानंतर बाहेर मिठा पिठाने परड्या भरल्या जातात. आणि इकडे चालू होते आराध्याची गाणे ऐकण्यात तर एवढं मन असं तल्लीन होत असतं ना, आणि त्यांच्या आराध्याचे गाणे म्हणण्याचं सिस्टीम पण खूप भारी असतं. बघा, आता इथे मिठा पिठाच्या परड्या आमच्याकडे अशा भरल्या जातात. ते ज्यांच्याकडे परडी असते घरी, परंपरेनुसार परडी असते देवीची, तर त्यांना इथे परडी घेऊन बसावं लागतं. आणि आपण जे तेल नाही म्हणता येणार, ते मीठ आणि पीठ असतं. मीठ, पीठ आणि नैवेद्य वगैरे केलेला असतो, तो इथे आपण अर्पण करायचा असतो. म्हणजे पीठ असतं, मीठ असतं, नैवेद्य असतो, आणि आपली काही पाऊली म्हणतात त्याला. तर पाऊली म्हणजे आपण काही पैसे वगैरे ठेवायचे असतात, असं पाऊल म्हणतात. पाऊल असतं ते, त्या म्हणतो त्या पाऊल ठेवा, मग पैसे ठेवायचे असतात. तर असं असतं हे देवीचं दर्शन, यात्रेचं म्हणजे असं सगळं असतं. अशी यात्रा असते आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये तरी. कारण आम्ही खूप वेळेस जातो, तुळजापूरला जातो, येरमाळ्याला जातो, आणि ही यात्रा झाल्यानंतर येरमाळ्याची यात्रा पण चालू होते. ती तर असं म्हणतात की जगात सगळ्यात मोठी यात्रा असते येरमाळ्याची, असं म्हणलं जातं. तिथे चुना वगैरे पडतो, चुना वेचायला लोक जातात. असं देवीचं महत्त्व इकडे खूप आहे, आणि त्याच्यामुळे इथे ना प्रत्येक देवीला खूप लोकांची गर्दी असते. तर आम्ही आता इथे परड्या वगैरे भरल्या. नंतर इथे बघा, हे बाबांच्या अंगात असं देवी शक्ती वगैरे होते, त्याच्यामुळे खूप जणांनी दर्शन घेतले, आम्ही दर्शन घेतले. आणि नंतर तिकडे जे आराध्याचे गाणे होते चालू, ते गाणे पण ऐकत बसलो आम्ही जरा वेळ, कारण गाणे खूपच छान गाणे होते सगळे, आणि असं वाटत होते गाणे किती छान म्हणतात. आणि इकडे देवीचा यज्ञ वगैरे जे झालेला असतो त्याला पण आम्ही नमस्कार केला, नैवेद्य वगैरे व्हायला. आणि नंतर आम्हाला इकडे जायचं होतं, बाजार वगैरे भरला, तिकडे पण फिरायचं होतं. तर बघा, ही अशी गर्दी होते ना, इथे फुल गर्दी होती. आणि यावेळेस असं मंडप वगैरे असं सगळं एवढं छान केलं होतं, सोयीसुविधा खूप केल्या होत्या, की आलेल्या लोकांना बसण्यासाठी जागा केली होती, आणि त्यांना डबे वगैरे खाण्यासाठी जागा केली होती. आणि आता पहिलेचं मंदिर हे छोटं होतं ना, आताचं मंदिर हे खूप छान झालेलं आहे. गावकरी पण इथे सगळेजण मिळून इतकं इथे छान हे करतात की खूप छान सोय करतात. आणि हे चालू होते इकडे आराध्याचे
असे आमचे देवीचे दर्शन, आराध्याची गाणी वगैरे ऐकल्यानंतर आम्ही निघालो खाली बाजारमध्ये. म्हणलं चला आता बाजार फिरावं. तर बाजारमध्ये पण बघा आता प्रत्येक वेळेस आपल्याला माहीत असते इथे काय शेव, चिवडा, जिलेबी वगैरे जे जे काही आपल्याला आवडतं ते सगळं येतं. आणि आपण असं एरवी पण बाजारमधलं शेव चिवडा छान लागतो बरं का, एकदम वेगळाच लागतो ना, टेस्टी असतो. खूप जणांना आवडतं बाजारमधल्या शेव चिवडा, गुडशेव हे आम्हाला तर आवडतं, कारण मी गावाकडे गेल्यानंतर तर ते मुद्दाम घेत असते. शेव चिवडा वगैरे जे जे काही आवडतं ते आयटम आम्ही घेतो. हे झाड पण बघा, खूप जुनं वडाचं झाड आहे असं म्हणतात. आणि हे वर्षानुवर्षी म्हणजे जसं देवीची स्थापना झाली तसं हे झाड इथे आहे असं म्हणतात. बघा आता बाजारामध्ये अशा छान छान वस्तू होत्या, बांगड्या वगैरे, शेव चिवडा, बांगडा हे तुम्ही पाहिलं असेल सगळं, ते किती वस्तू भेटतात इथे. तर आम्ही पूर्ण असं बाजार फिरलो, तर जास्त काही घेतलं नाही, पण आम्ही फिरलो तेच आम्हाला खूप छान वाटलं. नाही, अशी आहे आमच्या गावची जत्रा. आता मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन की कशी आहे आमच्या गावची जत्रा. ते पूर्ण दिवस इथे घालवलं तरी असं छान वाटतं. आणि इथे छोटे मोठे असे बाजार लागलेले आहेत ना, हे बांगड्या आहेत आणि छोटी मोठी ज्वेलरी आहे, म्हणजे खूप छान छान बाजार आहे इथे. आणि असं शॉपमधून किती पण घेतलं तरी असं बाजारात घ्यायला जरा मजा वाटते. तर त्याच्यामुळे आता मी फिरणार आहे सगळ्या थोडंसं बाजारमध्ये आणि छान वाटतंय जरा.